कुठे ठेवलेत रिपोर्ट्स हिने? कुठे ठेवलेत हिने रिपोर्ट्स? माझं चुकलं, त्या आरक्याला रिपोर्ट्स नव्हते द्यायला पाहिजे, माती खाल्ली आहे. आता रिपोर्ट शोधण्यात जास्त वेळ वाया घालून नाही चालणार. तो जामकर कधी पण येईल इथे. मला टीट सोबत पाहिलं तर हो, पंचनामा झालाय, बॉडी घेऊन जाऊ. घे सुदे, काय चाललं रे तुमचं? हा? त्या जामकरने कशा पाहिजे चौकशा लावल्या एवढे? त्याला काय अक्कल बिक्कल आहे की नाही काय? हा? अरे जे त्या माणसाला सोडत नाही तर मेलेलं तरी सोड म्हणा. आमच्या घरातली सोनबाई गेलं, तिचा खून झाला ना, तर या जामकरने काय करावं? आमच्या सकट अख्ख्या गावाच्या पोटाचं ठस घेतलं. अरे तो कोण गुन्हेगार आहे ना, त्यांनी याच्या नाकावर टिचून पोलीस स्टेशन जाळलं. सध्या पुरावी बी गेले, ठस बी गेलं, समजच गेलं, आणि येऊन राहिला चौकशा करत. अरे जर उत्सवाचा फायदा घेऊन खून होणार आहे हे आधीच माहित होतं की नाही, मग बंदोबस्त वाढवायचं की नाही? ते काय नाही, शेवटी राग आमच्यावर काढायचा. हे बघा, आता ते चालू देणार नाही मी. आमच्या भानगडीमध्ये नाक खुपसायचं नाही, सांगून ठेव त्याला. अहो आप्पा, तुम्ही शांत डोक्याने जरा विचार करता का नाही? अहो जामकर साहेब काय स्वतःच्या फायद्यासाठी या गोष्टी करतात का? आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठीच गोष्टी करतात ना. तुम्हाला एवढं कळत नाही का? अहो ते जीव तोडून सांगत होते, उत्सव करू नका, उत्सव करू नका. बघितलं ना काय होऊन बसलं. पण तुम्ही ऐकलं का? हे फक्त तुमच्या माझामुळं झालंय. हे सुकाळीचे माझ्यावर जर आवाज चढवला तू, पोलिसाही सुरून जायला नाही, इथंच हेपलं मी तुला. मी अहो तुम्ही जरा वाईज गप बसा ना. तुझ्या लेकाला सांग. सुद्या तू तरी वाई शांत बस की रे बाबा. अगं काय चुकीचं बोललो मी? कशाला? चांगले एकमेकाला धरू द्यात गचांड्या आणि पाडू दे मुडज. अजिबात शांत बसू नका. ज्याला बोलायचं तो गावात बोंबलच हिंडतोय आणि नको त्याच्या मागं हे चोळ्या लागलाय. गावातल्यांचे ना सगळ्यांचा मेंदू आदू झालाय, त्यामुळं काय चाललंय गावात ते ह्यांना दिसना झालंय. आजी, तुला दिसतोय तर तूच सांग कोण होतं ते. हा, मग बोंबलून बोंबलून माझा घसा फुटायची बारी आली तरी तुम्हाला कळना झालंय. आत्या तुमची गाडी कोणावर उलटते ना मला ठाव आहे समजा. तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका हो. हे बघा, सगळे शांत व्हा. गावात नुसते खूनच नाही झाले, मंदिरातली चोरी झाली, दागिन्यांची धन चोरीला गेलंय, आणि त्यासाठी पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला जर गावातलं धन परत मिळवायचं असेल ना, तर पोलिसांना आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यांच्या तपास कामात कोणीही लुडबुड करायची नाही, समजलं? बरोबर आहे सरपंचांचं. काय ती एकदाची चौकशी होऊन जाऊ दे पोलिसांकडनं. ती आर्या घरी कशी काय असू शकते? तिला तर मी मारलंय. घरात कोण घुसला असेल त्यांच्या? हे तर नसतील ना?